नमो बुद्धाय, जय भीम. मी ॲडव्होकेट संदीप दादा जाधव, तथागत आंबेडकरी विचारक संघ महाराष्ट्र या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष. आज अतिशय संवेदनशील विषयावर मी हा व्हिडिओ बनवतोय. या महिन्याच्या 11 तारखेला विक्रोळी पारसाईड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक माणुसकीला काळिंबा फासणारी अत्यंत दुर्दैवी आणि क्रूर घटना घडली. एका 13 वर्षाच्या दलित निष्पाप मुलीवर, एका अल्पवयीन दलित मुलीवर एका मुसलमान नराधमाने जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले आणि त्या लैंगिक अत्याचारातून ती अल्पवयीन कोवळी चिमुकली गर्भवती राहिली. विक्रोळी पारसाईड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 486/2026 नुसार या संदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे. या गुन्ह्यातील आरोपीचं नाव आहे नफीस अहमद अब्दुल रहमान उर्फ सलमान, अशा या आरोपीचं नाव आहे. एका कोवळ्या जीवाला या हरामखोर मादरचोद याने जबरदस्तीने त्या 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला, जबरदस्तीने शारीरिक शोषण केलं. आणि हा नराधम जो आहे, हा नराधम त्या ठिकाणी पोलिसांनी याला पकडलं. त्यानंतर आता संपूर्णपणे त्याची कायदेशीर कारवाई त्याबद्दल पोलीस करत आहेत. या घटनेसंदर्भात काल मी स्वतः विक्रोळी पोलीस सहाय्यक पोलीस उपायुक्त यांना काल मी थेट समक्ष भेटलो आणि त्यांना सदर घटनेबद्दलची संपूर्ण माहिती मी विचारून घेतली. आणि त्या अनुषंगाने पोलिसांनी सांगितलं की सदर आरोपीवर जो आहे पॉक्सो अंतर्गत तसेच इतर फौजदारी कलमा अंतर्गत गंभीर सेक्शन्स लावलेले आहेत. त्याचबरोबर ॲट्रॉसिटी ऍक्ट, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा याच्यानुसार सुद्धा संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल केलेला आहे. ही घटना ऐकून अत्यंत मन जे आहे ते विषिन्न होतं. अनेक प्रकारच्या घटना ज्या आहे जर आपण बघितलं तर या सबंध महाराष्ट्रामध्ये दलितांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराचं प्रमाण हे अत्यंत मोठ्या वेगाने वाढत आहे. आणि हे अन्याय अत्याचार करणारे जे आहेत सर्वात जास्त तर ते मुसलमान समाजाचे आहेत बहुतांशी. आणि बहुतांशी मुसलमानांकडून दलितांवरचे अन्याय अत्याचार हे सर्रासपणे वाढत चाललेले आहे. ही कॉन्क्रीट फॅक्ट सिच्युएशन आहे, ही वस्तुस्थिती आहे, ही ग्राउंड रियालिटी आहे. अशा प्रकारच्या नीच हरामखोर मनोवृत्तींचे जे काही मुसलमान आरोपी आहेत, जे काही नराधम आहेत, त्यांच्याकडून दलित समाजाच्या लेकी बाळी सुरक्षित राहिलेल्या नाहीत. सॉफ्ट कॉर्नर म्हणून दलित समाजाच्या मुलींकडे बघितलं जातं. त्यांच्या गरिबीचा, त्यांच्या दुर्बलतेचा, त्या कुटुंबाच्या असहाय्यतेचा, त्यांच्या कमजोरीचा, त्यांच्या मजबुरीचा गैरफायदा हे भडवे घेतात. आणि त्या गैरफायद्यामधून निष्पाप कोवळ्या जीवांचा जीव जातो. निष्पाप कोवळ्या मुलींना त्यांच्यावर अन्याय अत्याचार होतात. अशाच प्रकारच्या घटना, ही घटना जी घडलेली आहे ही केवळ एकमात्र घटना घडलेली अशातला काही भाग नाही. तर अनेक प्रकारच्या घटना ज्या आहे त्या दलितांवर, दलित मुलींच्या बाबतीत आजपर्यंत घडलेल्या आहेत.
त्यातल्या जर काही घटनांची क्रोनॉलॉजी जर आपण बघितली आणि या आरोपींची मोडस ऑपरेंडी बघितली गुन्हा करण्याची पद्धत, तर आपल्या लक्षात येईल की जाणून बुजून जे आहे प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढण्याचं काम अनेक इतर घटनांमध्ये सुद्धा हे जाणून बुजून ह्या नराधमांकडून केलं जातं आणि बऱ्याच प्रकरणांमध्ये जबरदस्तीने ब्लॅकमेल करून त्यांना दलित मुलींना जे आहे शिकार केलं जातं आणि त्यानंतर त्यांचं बळजबरीनं धर्मांतर करून आणण्याचा प्रयत्न केला जातो. बळजबरीनं त्यांना मुसलमान धर्म स्वीकारायला लावला जातो. बळजबरीनं द्वेषबुद्धीने आणि धर्मांध मानसिकतेमधून त्यांचं धर्म परिवर्तन घडून त्यांना मुस्लिम रीतिरिवाज फॉलो करायला सांगितलं जातं आणि जर मग ते फॉलो केले नाही, बुरका घातला नाही किंवा मुस्लिम रीतिरिवाज फॉलो केले नाही, तर मग त्यांची अत्यंत निर्गुणपणे आणि निर्दयीपणे हत्या करण्यात येते. अशाच प्रकारची हत्या जी आहे नवी मुंबईमध्ये पूनम क्षीरसागर नावाची दलित मुलगी होती आणि या दलित मुलीची जी मानखुर्द मध्ये राहत होती आणि 18 एप्रिलला जे आहे पाठीमागे मागचं प्रकरण आहे, तर याच्यामध्ये ती बेपत्ता झाली होती. 19 एप्रिलला जे आहे घरच्यांनी मिसिंग कंप्लेंट दाखल केली आणि यातील आरोपी जो आहे निजामुद्दीन अली, या निजामुद्दीन अलीने जे आहे त्या दलित मुलीचा अत्यंत निर्गुणपणे खून केला आणि खून केल्यानंतर तिचं जे डेड बॉडी होती, शव जे होतं ते शव एका सुटकेस मध्ये भरलं आणि ती सुटकेस जी आहे ती कल्याण परिसरामध्ये फेकून दिली होती अत्यंत निर्दयीपणे. दुसरी घटना जर आपण बघितली, या नुकत्याच घडलेल्या घटना आहेत गेल्या 1-2 वर्षांमध्ये. यशस्वी शिंदे जी उरणची राहणारी दलित भगिनी होती, या घटनेतील आरोपीचं नाव आहे दाऊद शेख. याने त्या यशस्वीवर धारदार चाकूने वार केला, तिचा गळा चिरला आणि गळा चिरला, अवयव कापले, दगडाने चेहऱ्याचा चेंदामेंदा केला आणि पनवेल रेल्वे स्टेशनच्या झाडाझुडपांमध्ये तिचा मृतदेह फेकून दिलेला होता. अत्यंत निर्दयीपणे, म्हणजे मानवीयतेला काळिंबा फासणाऱ्या घटना ज्या आहेत दलितांवर, दलित मुलींवर हे मुसलमान आरोपी जे आहे सर्रासपणे करत आहेत. तिसरी जर घटना आपण बघितली तर रुपाली चंदन शिवे, याच्यामध्ये आरोपी इक्बाल शेख आहे आणि या इक्बाल शेखने काय केलं तर रुपालीला मुस्लिम रीतिरिवाजानुसार वागण्यासाठी बळजबरी केली, मुस्लिम रीतिरिवाज जे आहे फॉलो करण्यासाठी बळजबरी केली. त्याच पद्धतीनं बुरका घालण्यासाठी दबाव आणण्यात आला तिच्या घरच्यांकडून सुद्धा. आणि ज्या वेळेस या दलित मुलीने त्याला नकार दिला त्या गोष्टी करण्यासाठी, त्यावेळेस सुद्धा अत्यंत निर्दयीपणे जे आहे या निष्पाप जीवाचा या हरामखोराने जीव घेतला. यानंतर एक शुभम पासवानची हत्या झालेली नुकतीच बिहारमध्ये. तर याच्यामधील आरोपी गोरे खान आणि साहिल खान म्हणून आहे. आता ही हत्या कशामुळे झालेली आहे तर लिंबाच्या झाडाचा लिंबू खाली पडला. शुभम पासवान म्हणून हा लहान मुलगा, त्याने तो लिंबू उचलला आणि त्याने तो लिंबू उचलला. या गोरे खान आणि साहिल खान केवळ ह्या नॉर्मल कारणामुळे, फक्त या नॉर्मल कारणामुळे या गोरे खान आणि साहिल खान यांनी त्या मुलाला इतकी बेदम मारहाण केली, इतकी क्रूरपणे मारहाण केली
की त्या मुलाचा जाग्यावर अंत झाला. त्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी बघितली ती घटना. त्यावेळेस हे साहिल खान आणि गोरे खान त्या मुलाला आतमध्ये त्याच्या घरामध्ये घेऊन जात होते त्या बाथरूम मध्ये पुरण्यासाठी. अशा प्रकारच्या या संबंध महाराष्ट्रामध्ये एक नाही तर सातत्यानं दलित अन्याय अत्याचाराच्या घटना घडल्या जात आहेत. दलित मुलींवर जे आहे बहुतांशी मुस्लिम धर्मांध आरोपींकडून नराधामांकडून अशा प्रकारे त्यांना त्यांच्या हत्या केल्या जात आहेत निष्पाप मुलींना, निष्पाप दलित मुलींच्या. त्याचबरोबर एकावर एक जर यांची क्रोनॉलॉजी जर बघितली तर कोणत्याही परिस्थितीमध्ये सॉफ्ट कॉर्नर जो आहे तो दलित मुली यांनी पकडलेला आहे आणि त्या अनुषंगानं बळजबरी त्यांना आपल्या प्रेमात ओढायचा प्रयत्न करायचा. मुलीनं प्रेमाला नकार दिला तर तिला ब्लॅकमेल करायचं, तिच्या घरच्यांना जीवे ठार मारण्याच्या धमक्या द्यायच्या, बळजबरीनं जी आहे बळजबरीनं दबावाखाली त्यांच्याबरोबर शारीरिक संबंध करायचे, बळजबरीनं त्यांच्यावर अन्याय अत्याचार करायचे. आणि या अन्याय अत्याचाराला जर कुठे वाचा फोडली तर मग तुझ्या संपूर्ण कुटुंबाला जिवंत ठार मारलं जाईल. मग असे गरिबीने अगोदरच ग्रासलेले, असहाय्यतेने ग्रासलेले, दुर्बलतेने ग्रासलेले जे दलित परिवार आहेत ते याचा मुकाबला करता येत नाही. त्यांना मजबुरीने त्यांना शांत बसावं लागतं. अनेक झोपडपट्ट्यांमध्ये, अनेक गावोगावांमध्ये महाराष्ट्रातल्या अशा प्रकारच्या दलित मुलींवर अन्याय अत्याचाराचे प्रमाण मुसलमानांकडून अत्यंत वेगाने आणि झपाट्याने वाढलेले आहे, बहुतांशी मुसलमानांकडून. हे वाक्य मी यासाठी वापरतोय कारण दिवसेंदिवस या घटना ज्या आहेत, घटना घडतात, अन्याय अत्याचार होतो, परंतु त्यानंतर सुद्धा त्या निष्पाप मुलींना जिवंत ठार मारलं जात आहे आणि अत्यंत क्रूरपणे जिवंत ठार मारलं जात आहे. मला या ठिकाणी सांगायचं हेच आहे की महाराष्ट्र सरकारने या दलित मुलींवरच्या अन्याय अत्याचारांची, सातत्याने होणाऱ्या दलित मुलींच्या अन्याय अत्याचाराची अत्यंत गंभीरपणे दखल घ्यावी आणि जे आरोपी अशा प्रकारचं कृत्य करतील त्यांना फाशीच्या शिक्षेपर्यंत, तो खटला जो आहे फौजदारी खटला, तो फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेऊन आरोपीला फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवण्याचं काम करावं अशी माझी या महाराष्ट्र सरकारला नम्र विनंती आहे. त्याचबरोबर भविष्यामध्ये, आगामी काळामध्ये अशा प्रकारच्या घटना घडणार नाही तर त्यासाठी पोलीस प्रशासनाने पण आणि सरकारने पण